हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि माझा लुक खूपच खतरनाक आहे, आय नो. काय झालं कुणास ठाऊक, रात्री मला काही केल्या झोप येत नव्हती. म्हणजे अक्षरशः 2 वाजेपर्यंत मी जागी होते म्हटलं तरी चालेल. त्यानंतर लागली मला झोप. मी कंटिन्यू झोप येत नाही तेव्हा देवाचं नामस्मरण करते, स्वामी समर्थांचं नाव घेते, नारायणाचा मंत्र म्हणते. पण सगळे मंत्र म्हणूनही काही मला झोपच लागत नव्हती. आणि सकाळी 6:30 वाजताच माझी झोप मोडली, म्हणजे मी जागी झाली. त्यानंतर अर्धा एक तास मी केला प्रयत्न 7:30पर्यंत की झोपू बो अजून, परंतु मला काही झोप लागली नाही. तर मग मी आता उठली आहे. तर 9:30 9:15पर्यंत माझी पनवेलची बहीण येणार आहे. कदाचित म्हणजे तिचे मिस्टर आणि मुलं पण असतीलच बरोबर, कारण की तिच्या पुतण्याची आज एंगेजमेंट आहे नाशिकमध्ये. आता ती ड्युटीवाली बाई, त्याच्यामुळे तिला आधी येणं शक्य झालं नाही. तर ते 9:30पर्यंत इथं येऊन तयार वगैरे होऊन मग डायरेक्ट ते कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार आहे, असं त्यांचं शेड्यूल आहे. आमचं काल बोलणं झालं. तर मग नाश्ता वगैरे बनवू म्हटलं, म्हणून मग मी लवकर उठली. तसं पूजा करायची नसली का माझं सगळं आरामशीर चालू असतं. तर आता घर थोडंसं आवरून घेते, अनुलोम विलोम करते, थोडेसे स्ट्रेचेस करते, आंघोळ वगैरे करते आणि मग त्यांच्यासाठी काय नाश्ता बनवायचा काय नाही ते बघते. आणि ChatGPTला विचारून मी फर्स्ट टाईम शेरूला दूध दिलं आहे. 1-2च चमचे टाकलं फक्त, आणि चला तो आवडीने पितोय. आणि दूध पिऊन झाल्यानंतर इथे बघा आपला शेरू कशी मस्ती करतोय. ही जी नायलॉनची सुतळी असते ना, तिच्याबरोबर सुद्धा त्याला खेळायला खूप आवडतं. म्हणजे त्याच्या समोर ज्याही वस्तूंची अशी हालचाल होते ना, मूवमेंट होते, आपल्या बोटांची म्हणा, किंवा काही एखादा कचरा जरी उडत असला, एखादा कागद बिगद. आणि हल्ली तर काय आहे ना, माझ्या घरात झुरळं होत नाही शक्यतो, पण जर एखादं त्याला दिसून गेलं कुठून आलं तर त्याला पकडतो, त्याला पंजाने फटके मारून मारून मानून टाकतो आणि त्याला खाण्याचा प्रयत्न करतो. छोटंसं जरी झुरळ असलं तरी असा बदमाश येतं. हे बघा मस्तपैकी इथे सुतळीबरोबर खेळू राहिला शेरू. आणि मी ठिकठिकाणी ह्या सुतळ्या बांधून दिल्या आहे घरामध्ये, जेणेकरून त्याला खेळता यावं. हे बघा झाडताना खूप मध्ये मध्ये येतो, रुपालीला झाडूच देत नाही. आणि प्रचंड म्हणजे प्रचंड उष्णता वाढलेली आहे. मी आंघोळ केली, स्किन केअर केलं, परंतु तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर पूर्ण असं स्वेट दिसत असेल. तर 9:15 वाजले, अजून ते काय आले नाही. ती बोलली होती मला 9:15पर्यंत येतो, परंतु आता गाडीवाला कशी गाडी चालवतो, म्हणजे कसाऱ्यापर्यंत ते ट्रेनने आले पनवेलने, आणि मग आता तिथून व्हॅनमध्ये येत आहे. तर एक 5-10 मिनटामध्ये आय थिंक ते पोहोचूनच जातील. तर आता मी तुम्हाला दाखवते की मी नाश्त्यासाठी काय प्रिपरेशन केलं आहे. घर वगैरे छान माझं असं स्वच्छ झालेलं आहे. आणि शेरू महाराज बघा किती छान झोपले सेंटर टेबलवर. हे बघा असं वरती क्यूटली वरती तोंड करून. आणि मला पूजा करायची नाही आहे, तर रुपाली देवांना फुलं वाहते. काल पण तिनेच देवांना फुलं वाहिली होती. इकडे बघ, माझ्याकडे बघ, माझ्याकडे माझ्याकडे डोळे क्लीन कर दिसते डोळ्याला. चांगलं दिसतं का सुंदर. आता शेरूला कळायला लागलं, डोळे क्लीन करायचे म्हटलं की शांत बसतो. पराठे करणार आहे. बऱ्याच मोठ्या साईजचे आलू आहेत, 4च आहे, पण भरपूर पराठे होतील त्यात. आणि 2च शिट्ट्या घेतल्या, कारण की जास्त उकडलेले नको आहे आपल्या पराठ्यांना. पराठे छान झाले पाहिजे. इथे कांदा कोथिंबीर कट करून ठेवली. आता मी बॅटर तयार करते. आधीपासून का नाही केलं, मीठ टाकलेलं असतं ना तर पाणी सोडतं. इथे कणिक देखील भिजवलं आहे पराठ्यांना. आता एवढ्या गरमीमध्ये कोणी असे प्रकार करेल का. हा शेरू याच्या खाली लपायचा, म्हणून बऱ्याच दिवसापासून मी टाकणं बंद केलं हे कार्पेट. आम्ही त्या झुल्यावर ठेवलेलं असतं दिवसभर. आता म्हटलं चला पाहुणे येत आहे, बहीण जरी आहे तरी पाहुणेच आहे ना, मेवणे वगैरे. टाकलं आहे बघा आपला शेरू महाराज. शेरू तुला गरम नाही होते, त्याच्यासाठी मी सगळे फॅन चालू ठेवते. कसा लपून बसलाय दिसतो तरी का. हां, कोणी चुकून पाय दिला याच्यावरती, राहील का बरं हा शेरूड्या. शेरू बाहेर रे, शेरू हाय.
नाही छोटे छोटे दात आहे त्याचे, म्हणजे चावतो पण लागत नाही. चावतो का? हा मग मला खूप मस्ती आली, खूप चावतो, खूप खेळतो तो माझ्याशी. 3-3.5 महिन्याचा. अगं बाई. कोण आलं बाला? पप्पी घेतो माहिती का? आता बघ कसं चिंगारेल, त्याला माणसं बघितलं की त्याला खूप असं आणि ते आंघोळी वगैरे करून आले होते आणि मला वाटलं आंघोळी इथं आल्यावर करतील, पण ते आंघोळी करून आले होते. ते तयारीला लागले. त्यांना मी एकेकाला गरम गरम आलू पराठा करून दिला. दही आणि आलू पराठा मी देखील त्यांच्याबरोबर खाल्ला. इथे ही जोडी मस्तपैकी एव्हरग्रीन जोडी आमची रेडी झालेली आहे. यांची मुलं बघितल्यावर कोणी म्हणणार नाही आहे बघा, कोणी म्हणेल का या मुलीचे आई वडील हे. आणि आमची संजना किती छान दिसते, मस्त छान दिसत आहे सगळे. आणि इथे मिष्टू आणि गुणगुण आलेले आहे शेरू बरोबर खेळायला. मस्तपैकी त्या केव्हाचं खेळवत आहे शेरूला. आणि शेरू खेळतो खेळतो नंतर असं झोपायचं की मला झोप आली बो असं करतो. शेरू झोप आली असं बसून घेतो. शेरू झोप आली. कार्यक्रमावरून रात्री जेव्हा ते परत आले, डाळ भात 2 भाज्या आणि पोळी असा मी स्वयंपाक केला. माझी बहीण गरम गरम पोळ्या करते, बाकी सर्व मी करून ठेवलं होतं. ती बोलली की चल मी पोळ्या करते. आणि हे बघा इथे मी त्यांना तिघांना जेवायला वाढलं. माझं तर लवकर जेवण होऊन जातं, कार्यक्रम दुपारचा होता ना. तर मग त्यांना संध्याकाळी मी फोन केला, तिला या म्हटलं इकडेच. आणि इथे जेवायला बसले. बाजूला दादू झोपला आहे, त्याला खूप झोप आली होती कारण ते पहाटे आले होते म्हणून. मुलांच्या झोपाने झाल्या. आल्या आल्या संजनाने पण चेंज करून तिने पण झोपून घेतलं आणि दादू पण इथं झोपी गेला. मग तिला म्हटलं मुलांच्या जेवणाचं काय, तर ती बोलली की नाही, ते त्यांना भूक लागली की ते बरोबर उठतील आणि जेवतील म्हणे. तर हे बघा इथे चालू आहे अशी जेवणं. आणि जेवणं करता करता आम्ही गप्पा देखील मारत आहोत. मी अशी बोलते का होते माझी काय झालं तुला बोलतोय. अरे बघा बघा तुला बोलताय. नाही मी त्याला दिवसात 3-4 वेळेस बाहेर नेते. रात्री नाही इथं गॅलरीत नेते, खाली पिशवी घालून नेते, चेहरावर त्याला मला पाहिलं का सगळे 5-15 एक पोरं थोडा बेल्ट ठेवायचा. शरीर आहे ना स्मूथ असल्यामुळे बेल्ट लगेच काढत असेल. हो ते डोकं बी काढून घेते त्याच्यातून. आणि मागून असं वाटतं बघा वाटत ते आहे ना. रात्रीचे 10 वाजून गेले 10. आणि शेरूला मस्ती बघा बघा. शेरू बाळा चल ना बाळा घरी घरात चल ना. हाय बदमाश चल ना घरात. हे बघ आईच कशा कलरचे दिसत आहे याचे. बाल्कनी मी रोज धुवायला लावते रुपालीला, कारण हा असा खेळतो म्हणून. घरात सगळे झोपले, लाईट बंद आहे. मी याला जरा हवेत आणून म्हणून बाल्कनीत घेऊन आली. आणि आता हा बदमाशमध्ये यायला तयार आहे. चला शिसुतोळी पण त्याला खेळायला खूप आवडते. त्याच्यासमोर कुठली वस्तू अशी मूव केली की मग तर बस. चल बाळा चल चला घरात चला. छना ए माझी छान पापडी
ए बाई छोनाबाई चल ना ग छोनाबाई गाडत चल. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आणि माझी बहीण आणि ते आलेले आहे, तर आम्ही जरा एका कामानिमित्त निघालेलो आहोत सकाळी सकाळी बाहेर. आणि हे बघा, हे आहे आपले भाऊजी जिजाजी आणि ह्या बसल्या इथे दादू महाराज आणि मॅडम. चला आम्ही जातोय आता एका ठिकाणी फिरायला. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आम्ही 3-4 तास बाहेर गेलो होतो कामानिमित्त. ते कामाचं मी काही शूट वगैरे केलं नाही. तर आत्ता माझ्याकडे अंतापूर नाही सांबोडेवरून ती कविता येते. ती कोण आहे काय आहे तिचा परिचय मी देतेच आल्यानंतर. तर ती माझ्यासाठी म्हणजे विकत सांगितले होते मी. नागलीचे आणि उडदाचे पापड घेऊन आली आहे बिचारी, सांबोड्यावरून आली आहे. तर आता ती आली आहे, खाली येईलच 5 मिनिटात वर. करीनाच्या जन्माच्या वेळेस ज्यावेळेस मी अंतापूरला राहत होते तेव्हा कविता माझ्याकडे कामाला होती. परंतु एकदम मी माझ्या लहान बहिणीसारखंच समजायची तिला. आणि ती म्हणायची मला बहिणी, पण बहिणीसारखंच समजायची आणि एक प्रकारे माझी ती मैत्रीणच होती. तर ती आलेली आहे. तिची मुलगी का? मोती मी आलीच होती ना बघायला, मला आठवतं. एवढं लांब ना घरी चल मी नव्हते ना घरी. त्याच गाडी घेऊन गेले असते ना. हा ना, एवढं लांब तेच ना. मी मध्ये जाऊ दे म्हणे, घरी घेऊन जाऊ दे, इथे येऊन जाते म्हणे. अगं नाही ना बेटा, मम्मीला भेटायचं होतं ना. मला मम्मीला भेटायचं होतं. पाणी दे संध्याला ना. पाणी देते का बेटा? देते संध्याला, देते ना. तिकडे कुठं जायचं तुला? कशाला जायचं? आणि हिचं कॉलेजचं काम आहे उद्या. आणि कॉलेज करते का तू? इथं नाही, अजून नाही करत आहे, पण दाखला घ्यायचा आहे. हा, ते काय तुम्ही बोलले एक प्रकार घडला. अहो खाऊ तर बघा कसं झालं. काय का चांगली झाली का? मीठ बीट बरोबर का? छान आहे. पापड भाजी भाकरी लावायचं. खरंच बात. नागली. कोणता? लागली उडदाचा तो परत देऊन दे तिला. आता ॲक्च्युली बहिणीने आम्ही सगळे बाहेर गेलो होतो. मी नाश्त्याला शिरा बनवला होता कारण मेहुण्यांना गोड खूप आवडतं म्हणून. आणि आल्यानंतर त्यांना जेवायला होतं आईकडे, त्यांच्याकडे म्हणजे ते जेवायला जाणार होते सिन्नरला. पण आम्हाला इतकं लेट होऊन गेलं आणि त्यात गाडी गरम झाल्यामुळे ते गाडीचाही थोडा प्रॉब्लेम झाला. तर आम्ही कोणीच लंच केलेलं नव्हतं. आणि कविता आणि तिची मुलगी त्यांनी पण लंच केलेलं नव्हतं. मग मी घाईघाई खिचडी टाकली, सर्वांसाठी खिचडी बनवली. आणि डायनिंग टेबलवर चेअरवर बैस तिला म्हटलं, पण ती असं आता गावाकडच्या कशा लाजतातच मुली. आणि प्रशांतजी होते, मेवणे होते, ते सगळे होते. त्याच्यामुळे ती म्हटली की नाही नाही आम्ही इथेच बसतो म्हणे. मी तिला खूप आग्रह केला. हे पण बोलले प्रशांतजी, कविता इकडे, माझी बहीण पण बोलली आहे. पण तिने काय ऐकलंच नाही. हे बघा डायनिंग टेबलच्या चेअर तशाच रिकाम्या होत्या, पण नाही ऐकलं तिने. आणि खाली बसून आपली भारतीय बैठक केव्हाही चांगली नाही का. तिला खाती बोलली नाही आम्हाला अशीच सवय. तर मग त्या मायले की किचनमध्येच बसल्या खिचडी खायला. खिचडी, लोणचं, पापड असं केलं मग मी. आणि मी हिची तुम्हाला ओळख करून देते. ही बघा, ही आहे कविता. हाय कविता. मी कविताने करीनाला लहानपणी घेतलेला फोटो पण इथे साईडला दाखवेल. तर आम्ही किती वर्षांपासूनची आमची मैत्री असंच मी म्हणेल. आणि कविताची मुलगी खुशी, जी की एकदम कवितासारखीच दिसते पण मम्मीपेक्षा जास्त गोरी आहे ना खुशी. सेम ती तिच्या मम्मीसारखीच आहे. तर बिचारी एवढी सांबुड्यावरून नागलीचे उडदाचे पापड ओझं माझ्यासाठी घेऊन आली. त्याशिवाय तू केल्या का? मग मशीनच्या आहे का? करून घेतल्या का तुझ्यासाठी? माझा अवतार तर आज बघण्यासारखाच झाला आहे. मी आज काही म्हणजे काहीच केलेलं नाही आहे लिटरली. सकाळपासून अशी माझी धावपळ. आणि हे बघा, टी शर्टवर मंगळसूत्र घालून घेतलं. आणि ती माझ्यासाठी काय घेऊन आली असेल तर खूप विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजरीची भाकरी घेऊन आलेली आहे. कारण की जसं की शहरातल्या लोकांना आवडते आणि मला सुद्धा बाजरीची भाकरी, मला प्रशांतजींना खूप आवडते. आम्ही दुधामध्ये वगैरे चुरून खातो. तर बराच वेळ झाला त्यांना येऊन. झाले 1-2 तास झाले असतील का गं? केव्हा आले तुम्ही? 2 वाजले होते का?
आणि आता तिला सांगते थांब थांब, पण तिची चालली आहे घाई, तर मुलाकडे जायचं आहे तिला. तर आता मी त्यांना बसवायला जाते. घेतला होता बघा मला ब्लॅक कलरचा. हा तुला काय कलरफुल ड्रेस घेतले होते तुम्ही. हा का? कपड्यांची एवढी हाऊस करायची ना खुशी. हो. नाही हो, राहू द्या ना. ए नाही ग, ऐका तुम्ही, ऐका. तुला मी प्रतीकच्या लग्नात एकदम भारी साडी नाही काय जशी काय तुला आपलं आवडेल घरचं आहे तशी. काय तसं. नाही ग, मला आवडेल ना घ्यायला, पण आता तू फर्स्ट टाइम आली आहे, घरात मला बरं वाटतंय आज. मी तुम्हाला आणायला वापरायचं पाहिजे ना, का? असं हा? राहतं बरं का. हा, काय नाही आठव. 4:45 वाजले. 4 वाजता कविता आणि आम्ही घरातून निघालो आणि इतकं ऊन लागलं मला, इतकं ऊन लागलं, प्रचंड ऊन लागलं. मी तिला बस स्टँडला बसवायला गेली आणि पहिल्यांदा मी इतकं लांब पायी चालत गेली आणि पायी चालत आली आणि प्रचंड गरम झालं मला आणि खूप ऊन लागलं, खूप म्हणजे खूप. एवढे 5 वाजले पण प्रचंड उष्णता आहे बाहेर.